कलंक कंठ संख संघ मुंडन संक्षिप्त झंबरस्तंभ वक्रतुंड या शब्दामध्ये कोणते अनुनासिका सर्वात जास्त आहे? अनुनासिका कोणते जे आता ते जास्त वेळा आहे. आता आपल्याला ओळखायचं कसं राहते? आपण काय करतो, डोक्यावर मी मागे सांगितलं होतं, ज्याच्या डोक्यावर की अशा पद्धतीचा अनुस्वार आहे त्या अनुस्वारच्या पुढचा अक्षर शोधायचं. काय करायचं? पुढचं अक्षर, आणि त्याच्यातली नाही का आपण अनुनासिका घ्यायची. आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, उदाहरणार्थ आता हे आहे तुमचं टिकली, तुमच्या भाषेत डोक्यावरची टिकली, त्याच्या पुढचा अक्षर कोणतं रे? कोणता आहे? चच्या याच्यातला आपण घेऊया की इथं आला. हा ठीक आहे. आता बघा याच्यातल्या याच्यात नाही का चंद्र, तर काय आला? द द आलं बरोबर आहे. काय लागला? सॉरी र द्र द्र द कुठं गेला? द च्या याच्यातला काय लागला? द इथं आहे, तर हा न इथं आला. अनुनासिका कोणती घेतली आपण? न ची. द साठी याच्यातली अनुनासिका घ्यायची. प प आला ना याच्या समोर, तर प कोणता आहे? पच्या पुढचा इथं काय घ्यायचा? म. इथं ग आहे की नाही? गच्या म्हणजे या अनुस्वाराच्या समोर ग आहे, तर ग च्या समोरची अनुनासिका कोणती आहे? न. त्यानंतर कलंक मध्ये क क च्या याच्यातली अनुनासिका पुन्हा न आहे. पुन्हा ठड ख च्या याच्यातली अनुनासिका ही न आहे. त्याच्यानंतर संघामध्ये घ च्या याच्यातली अनुनासिका कोणती यायला लागली? हीच न यायला लागली. पुन्हा मुंडन मध्ये काय यायला लागलं? न च्या याच्यातली अनुनासिका कोणती यायला लागली? न ची यायला लागली. न च्या अनुनासिका न ची यायला लागली. नाही, ड ड च्या याच्यातली अनुनासिका न यायला लागली हीच. ठीक आहे. त्यानंतर संक्षिप्त मध्ये आता क्ष बनतो ते क आणि श पासून बनतो. ठीक आहे. तर क चं उच्चारण घ्यायचं. क च्या याच्यातली अनुनासिका कोणती यायला लागली? न. झुंबर मध्ये ब च्या याच्यातली अनुनासिका कोणती येत आहे? म. त्यानंतर स्तंभ मध्ये भ च्या याच्यातली अनुनासिका कोणती यायला लागली? भ कथ छ म. आणि वक्रतुंड मध्ये अनुनासिका कोणती आहे? तुंड न आली. ठीक आहे. आता प्रश्न आहे की सर्वात जास्त वेळेस अनुनासिका पहा कोणती आहे ती? ही वाली आहे. 1 2 3 4. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त वेळ कोणती आहे ती? त्यानंतर बघा जननी जन्मभूमीच्या स्वर्गदपी गरीयसी या ओळीतील उद्गार चिन्हांच्या डावीकडील 6व्या अक्षरावरील उजव्याकडील 3रे अक्षर कोणते? आता उद्गार वाचक चिन्ह कोणतं आहे? ठीक आहे. याच्या डावीकडील 6वे अक्षर म्हणायचे. पहिल्यांदा डावीकडील 6वे अक्षर शोधूया. याच्या डावीकडील म्हणजे आता हा भाग कोणता झाला तुमचा? हा उजवा झाला, हा झाला डावा. या उद्गार वाचकच्या डावीकडील 6वा अक्षर म्हणजे 6वं म्हणल्यावर 1 2 3 4 5 आणि 6. कोण आलं 6वं? त्या अक्षराच्या उजवीकडील 3रे, याच्या उजवीकडील 3रं म्हणजे 1 2 3. कोण आलं? कोण आलं वरचं? कोण आलं? आलं लक्षात? नाही ना, रीच झालेली आहे. आता बघा, असाधारण या शब्दातील अक्षरापासून पुढील पैकी कोणते शब्द तयार होतात? बघा, धार शब्द तयार झाला का बघूया आपण. हा पण आहे, र पण आहे, झाला तयार. त्यानंतर स न व्हायला का पहा. स नाही, इथं पहा, इथं स आहे, इथं सा आहे, म्हणजे हे होत नाही. स नाही, सा न होईल असा झाला तर. पण आहे काय तिथं? स नाही, हे नाही. कोणता शब्द होत नाही म्हणलं तर सण होत नाही. साधा शब्द व्हायला पाहिजे, साधा बनायला. त्यानंतर रण पण बनायला. कोणता बनवणं? सन का बनवणं? इथं सा आलेला. जर इथं स असता तर पण स नाही बनला असता, पण इथं काय आहे?
6 आहे याच्यामध्ये, इथं तो नाही दिला म्हणून हे बनत कसे येते